लाडक्या बहिणी सुद्धा आता भाजपच्या सभासद होणार आहेत का याची चर्चा सुरू झाली आहे। तसं लक्षच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी कार्यकर्त्यांना दिलेलं आहे। पण एवढंच नाही तर शेतकरी योजना, आरोग्य योजना यांच्या लाभार्थ्यांना सुद्धा सभासद करून घेण्याचं आवाहन बावनकुळेंनी केलंय। कोल्हापुरात आयोजित करण्यात आलेल्या संघटन पर्व कार्यशाळेत बावनकुळे बोलत होते। यावेळी राज्यातील सर्व 36 जिल्हे परिषदा आणि 27 महापालिकांवरती भाजपचा झेंडा फडकला पाहिजे असं आवाहन सुद्धा बावनकुळेंनी भाजपच्या कार्यकर्त्यांना दिलेलं आहे। तर भाजपचं सभासद लक्ष्य आहे 1,51,00,000। लाडकी बहिणीच्या लाभार्थी आहेत 2,20,00,000 आणि अशात मोफत कृषी पंप योजनेचे लाभार्थी आहेत ते 40,00,000। यानंतरची बातमी आहे ठाकरे गटासंदर्भात। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी खळबळजनक दावा केलेला आहे। शिवसेना फोडण्यासाठी पैशांचा वापर केला जात असल्याचा आरोपच आता खासदार संजय देशमुख यांनी केलेला आहे। शिवसेना फोडण्यासाठी दबाव तंत्राचा वापर केला जात असल्याचंही ते म्हणाले आहेत। अनेक दबाव तंत्राचा वापर चाललेला, पैशाचे आमिष दाखवून राहिलेले आहे, वेगवेगळ्या प्रकारे युक्त्या लढवल्या जात आहे आणि हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र माननीय उद्धवजी ठाकरे यांना कसं शिवसेनेचं वलय कमी करता येईल, कसे आमदार फोडता येईल, कसे खासदार फोडता येईल, कसं त्यांच्या नेतृत्वामध्ये ज्या महाराष्ट्रात शिवसेना उभी झाली ती कशी खिळखिळी करता येईल याचा दिवस रात्र या ठिकाणी प्रयत्न चाललेला आहे। टीव्हीच्या माध्यमातून तुम्ही आम्ही या ठिकाणी पाहत आहोत। तर सेना फोडण्यासाठी पैशांचा वापर केला जात असल्याचा मोठा आरोप करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आता यावरती कशा प्रतिक्रिया येतात या पाहाव्या लागणार आहेत। यानंतरची बातमी आहे पुण्यातून। पुण्यातील हडपसर इथल्या मार्वल बाउंटी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये एका महिलेनं तब्बल 350 मांजरी घरात पाळल्याचं समोर आलेलं आहे। 3 BHK फ्लॅटमध्ये इतक्या मोठ्या संख्येनं मांजरी ठेवल्यामुळे दुर्गंधी, आवाज आणि स्वच्छतेच्या समस्यांनी रहिवाशांना हैराण केलं होतं। रहिवाशांनी 2020 मध्ये पुणे महानगरपालिका आणि पोलिसांकडे तक्रार सुद्धा दाखल केली होती आणि त्यावेळी फ्लॅट मालक असलेल्या महिलेकडे 50 मांजरी होत्या। पण गेल्या 5 वर्षांमध्ये हा आकडा 350 वरती पोहोचलाय। रहिवाशांच्या तक्रारीनंतर पालिका प्रशासनानं महिलेवरती कारवाईसाठी नोटीस बजावलेली आहे। 5 वर्षापासून हे प्रकरण चालू आहे। आमचे शेजारी नवीन लोक राहायला आले आणि सुरुवातीला आमचे खूप चांगले संबंध होते, पण हळूहळू कॉरिडॉरमध्ये खूपच वास यायला लागला। जेव्हा थोडीफार इन्क्वायरी वगैरे करायला सुरुवात केली, आम्हाला सुरुवातीला वाटलं काही डक्टमधून वगैरे स्मेल येत असेल वगैरे, पण नंतर लक्षात आलं की समोरच्या घरामध्ये खूप मांजरे, आवाज वगैरे यायला लागला वगैरे आणि त्याच्यामधून काही मेडकडून असं कळलं की समोरच्या घरामध्ये 51 मांजरं आहेत। तो 51 मांजरं आहेत म्हणल्यावर आम्हाला ॲक्च्युली हे शॉकिंग होतं आणि आमची मेन भीती होती की एवढे मांजरं एका घरात आहेत म्हणजे उद्या याच्यातून काहीतरी आजार वगैरे पसरू शकतो। त्यामुळे प्रशासनाला विनंती की याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा। 6 वर्ष झाला हा त्रास आम्हाला होतोय आणि त्यांचं जे काही फूड वगैरे येतात तर तेही बऱ्याच वेळा लिफ्टने ये जा होतं। त्यांचं विष्ठा विसर्जित करण्यासाठी ने-आण करतात, ते पण लिफ्टने आणलं जातं, त्यामुळेही खूप त्रास होतो। आणि आता जाऊया थेट पुण्यातल्या मार्वल बाउंटी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये। त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात नेमका हा प्रकार काय, एकाच घरात 350 मांजरी का आणि कशासाठी ठेवल्या होत्या। पुण्यातील हडपसर परिसरामध्ये असणाऱ्या मार्वल बाउंटी या सोसायटीमध्ये 9व्या फ्लोअरवरती हा फ्लॅट आपल्याला पाहायला मिळतोय आणि या फ्लॅटमध्ये 900 हा फ्लोअर आहे, 901 आणि यामध्ये 300 ते 350 मांजर आहेत आणि या रहिवाशांना त्रास देत असल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे आणि गेल्या 5 वर्षापासून हा सर्व प्रकार सुरू आहे। या घरामध्ये 300च्या वरती मांजर असल्याने सोसायटीतील रहिवाशांना त्रास होतोय। वेळोवेळी तक्रारही दाखल केलेली आहे, मात्र कुठलाही उपयोग होताना पाहायला मिळत नाहीये। हा फ्लॅट कुणाचा आहे याबाबतही पोलिसांनी संबंधितांना नोटीस दिलेली आहे,
पुढील कारवाई जी आहे ती पुणे पोलिसांकडून सुरू आहे. नेमकं आता पोलीस आणि महानगरपालिका या मांजरांवरती काय कारवाई करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सुमित भोसलेसह सागरावड, साम टीव्ही, हडपसर, पुणे. तर 5 वर्षांपूर्वी म्हणजे 2020 साली पहिली तक्रार करून सुद्धा कुठलीच कारवाई केली गेली नाही आणि म्हणून 5 वर्षांमध्ये आता 2025 पर्यंत 50 मांजरांची संख्या 350 वरती पोहोचली आहे. त्यांना विचारा ना. नाही पण काम किती मांजर आहे आम्हाला नाही माहिती, मॅडमला विचारा. हां आपण जर पाहिलं आप भी जर काम करते हो कितनी बिल्ली है बिल्ली को खाना क्या खिलाते हैं? हाँ जाओ मैडम से पूछो. दीदी बिल्ली को खाना क्या हमें खिलाते हैं? परेशान मत करो, जाओ. नहीं नहीं, क्या खाना खिलाते हैं, कैसे वो रहते हैं? आपको सब जानकारी मिल जाएगी मॅडम से. नाही आप कब से आ रहे, कधीपासून येता तुम्ही इथे? आम्ही इथं मला झालं वर्ष. बरं तर काय करता तुम्ही येऊन, किती वाजता कसं काम असतं स्वरूप तुमचं? काम आमचं जसं काम आम्हाला सांगतात तसं करतो आम्ही. तुम्ही जावा, तुम्हाला जे सबूत पाहिजे ना सगळं मॅडम नाही, देतात. ठीक नाही आहे. नाही पण काय करतात असं विचारलं फक्त. काय नाही, मांजरे सांभाळतो, अजून काय. किती वाजता येतात आणि किती वाजता जातात? हेच टाइम असतं आमचं. यायचं 1 तास आहे आणि 1 तासच जायचं. तुम्ही आता जा, मॅडमला विचारा. नाही, दूध वगैरे देता का त्यांना? हा, म्हणजे दूध वगैरे जेवण असतं त्यांचं, व्हेज फूड, व्हेज वगैरे. मग तुम्ही आता विचारू फूड शकता. फूड असतं का त्यांचं? कसं सांभाळता म्हणजे त्यांना मग? तुम्ही विचारा ना, मला नाही माहिती. नहीं, नहीं, किती मांजर पगार किती आहे दीदी तुम्हाला? दीदी आपको तनख्वाह कितनी? नहीं नहीं बात बताइए. ठीक आप है। जाओ, मैडम से नहीं, उनसे ही पूछो. पूछेंगे, लेकिन ऐसा है आप जब बिल्ली इतने हैं तो कितने लोग काम मांजर किती आतमध्ये मांजर किती आहे? मांजरे नाही आहेत. मग काय जावा, त्यांनाच विचारा किती नाही पण मांजरे. किती तरी तुम्ही रोज काम तुम्ही करता? ना जावा, जबरदस्ती आमच्याशी नका करू. जावा, त्यांना विचारा. ओके दीदी, हे ह्या दीदींना बोलायचं. या दीदीनं नाही बोलायचं, ते साधेच लाजायला. हे जावा. तुम्ही कुठले आहात? तुमचं गाव कुठलं? आम्ही इथलेच आहेत, बरं, पुण्यात. माळवडीतले राहतात. बरं, मांजरांचा औषध उपचार पण करता का हा, दीदी? सगळं करतो. मांजरांना काय देता? खेळतो त्यांच्या बरं. आम्हाला जसं त्यांना खेळायचं तसं खेळतो. ते आमच्या बरं खेळतात, चांगले खेळतात, मस्त त्यांचं राहतात. आरोग्य चांगलं आहे का सगळं मांजराचं? सगळं सगळं ठीक आहे. बरं, वास त्यांना येतो काय त्यांचा? आजार वास वगैरे तर नाही? येणारच. मांजर असल्यावरती शिवी केलं तर वास तर येणारच ना. बरं, हे बरं. लोक रहिवाशी त्रास देतात वास का येतात. तुम्हाला? नाही, पण मग तुम्हाला त्यांचं तुम्ही त्रास देता असं त्यांचं म्हणणं आहे. थांबा, मी मॅडमला फोन हा करते. विचारा विचारा, बोलून विचारा. त्यांना बाहेर बोलव. हो बोला या बाहेर, सगळे बाहेर. या दीदी, आ जाऊ दीदी बाहेर. तुम्ही मला उगाच आम्हाला उगाच हे करता. नाही नाही तुम्हाला विचारलंय फक्त आम्ही नेमकं काय होतं. मांजराला खायला देताना चांगलं? किती 400 आहेत का 500 मांजर आहेत? नाही, मांजर 300 आहेत का? एवढं नाहीये. तुम्हाला कोणी सांगितलंय? नाही, ते किती आहे मग? किती आहेत मग? 100? एवढं पण नाहीये. मग 50? माहित नाही मला. तुम्ही काम पगार किती आहे दीदी तुम्हाला? पगारशी काय मतलब आहे? काय नाही, घेणं? तरी काय तुम्हाला त्रास होतो का मांजरांचा? नाही, बिलकुल नाही होत. मी तर बिंदास करते. 1 वर्ष झालं, काही त्रास झाला आम्हाला काहीच नाही. बरं वाटतंय ना मांजराशी खेळ? हा, मग एक प्राण्यांना वाटतं. सांभाळताना तुमची प्राण्यांना सांभाळणं म्हणजे चांगलीच गोष्ट आहे. बरोबर आहे. मॅडम जपतात का तुम्हाला? मग म्हणजे कशामध्ये? जपतात का तुम्हाला? आरोग्य आरोग्याच्या बाबतीत तुमची हाँ, काळजी घेतात सगळं का? सगळं काय. हेलो, दीदी, ये लोग मुझे नहीं जाने दे रहे. आप बाहर आ जाओ, ये नहीं जाने दे रहे. मैं बोल रही हूँ, वो लोग नहीं सुन रहे. लिफ्ट में नहीं घुसने दे रहे वो लोग. ठीक है. काय म्हणते? तर आता इतर नागरिकांच्या तक्रारीवरून पालिका यांच्यावरती काय कारवाई करते हे पाहावं लागणार आहे. यानंतर इतरही बातम्यांचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे टॉप 50च्या माध्यमातून. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची तारीख समोर आलेली आहे. दिल्लीचे नवे मुख्यमंत्री रामलीला मैदानात शपथ घेणार आहेत. शपथविधी सोहळ्याआधी म्हणजे 17 फेब्रुवारीला भाजपच्या आमदारांची बैठकही होईल.
गुंतवणूकदारांचे आजही कोट्यवधी रुपये बुडालेत, कारण भारतीय शेअर बाजारातली घसरण सुरूच आहे. निफ्टी आणि सेन्सेक्स जोरदार आपटलेत. सेन्सेक्स 400 अंकांनी कोसळलाय, तर निफ्टीमध्ये सुद्धा 100 पेक्षा जास्त अंकांची घसरण झालेली आहे. शेअर बाजाराची सुरुवातच लाल रंगानं झाली. लाडक्या बहिणींच्या नंतर आता लाडक्या भावांचीही पडताळणी होणार आहे. या योजनेसाठी अर्ज केलेल्या 4.5 लाख युवकांचं प्रशिक्षण बुधवार अखेर संपणार आहे आणि यानंतर टप्प्यात प्रशिक्षणासाठी अर्ज करणाऱ्या प्रत्येकासहच आस्थापना आणि उद्योगांचीही पडताळणी होणार आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत प्रत्येकाला घराच्या बदल्यात घर द्यावं, पात्र अपात्रतेचा खेळ करू नये. धारावी पुनर्विकासाचा मास्टर प्लॅन काय आहे तो जाहीर करावा अशी मागणी सातत्यानं धारावीकर करतायत. पण त्याबाबत अद्याप स्पष्टता नसल्यानं धारावी बचाव आंदोलन समितीकडून नाराजी व्यक्त केली जाते. उल्हासनगर रेल्वे स्थानकामध्ये बुकिंगवरून सुरू असलेल्या गोंधळाची माहिती घेण्यासाठी मनसे जिल्हाध्यक्ष सचिन कदम गेले होते. त्यावेळी आरपीएफ जवानानं हिंदीत बोलण्यास सुरुवात केली. यानंतर मराठीत बोला असं सचिन कदम यांनी म्हटलं. मला मराठी येत नाही असं प्रत्युत्तर आरपीएफ जवानानं दिलं. तसंच जा माझी तक्रार करा अशी मुजोरीची भाषाही आरपीएफ जवानानं केली. मुंबईमध्ये व्यवसाय करण्याच्या वादातून परप्रांतीयानं मराठी तरुणावरती हल्ला केलेला आहे. रक्तबंबाळ होईपर्यंत मराठी तरुणाला मारहाण करण्यात आलेली आहे आणि या मारहाणीत मराठी तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तर बीकेसी पोलीस ठाण्यामध्ये आमची तक्रार घेतली नाही असा आरोप मराठी तरुणानं केलाय. मराठी माणसावरती गुजराती मॅनेजरची मुजोरी पाहायला मिळाली आहे. रुपण शोरूमच्या गुजराती मॅनेजरचा मराठी द्वेष पाहायला मिळतोय. या गुजराती मॅनेजरनं एका मराठी माणसावरती हिंदी किंवा गुजरातीमध्ये बोलण्याची जबरदस्ती केली होती. त्यानंतर ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी या मॅनेजरचा चांगलाच माज उतरवला. दिल्लीत आज पहाटेच्या सुमारास भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के जाणवताच लोक घाबरून घराबाहेर पडले. भूकंपाची तीव्रता ही 4.0 रिश्टर स्केल इतकी मोजली गेली आणि त्याचं केंद्र दिल्लीच्या आसपास जमिनीपासून 5 किलोमीटर खोलीवरती असल्याचं सांगितलं जात आहे. दिल्लीनंतर बिहार सुद्धा भूकंपानं हादरलाय. बिहारच्या सिवानमध्ये 4.0 रिश्टर स्केलचा भूकंप झालाय. भारतात एकाच दिवशी 2 ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले. आयपीएलच्या 18व्या हंगामाचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. 22 मार्चपासून आयपीएलला सुरुवात होणार आहे. सलामीच्या सामन्यात कोलकाता विरुद्ध बंगळुरू आमने सामने असणार आहे. 20 ते 23 दरम्यान प्ले ऑफचे सामने रंगणार आहेत, तर 25 मे कोलकातात अंतिम सामना पार पडेल. पुण्यात कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस पर्यंत गेलेलं आहे आणि त्यामुळे सकाळी गारवा आणि दुपारी उष्णता अशी स्थिती आहे. पुण्यामध्ये 17 फेब्रुवारीला कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 13 अंश सेल्सिअस इतकं राहील असा अंदाजही वर्तवण्यात आलाय. रायगड जिल्ह्यातील अनेक शहरांसह पेण तालुक्यात उन्हाची तीव्रता अचानक वाढलेली आहे. तालुक्यातील नागरिकांना उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. या महिन्याच्या अखेरीपासून उन्हाच्या झळा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. महाकुंभात होत असलेली गर्दी लक्षात घेता प्रयागराज संगम रेल्वे स्थानक बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलेला आहे. 28 फेब्रुवारीपर्यंत प्रयागराज संगम रेल्वे स्टेशन हे प्रवाशांसाठी बंद राहणार आहे. बिहारमधील बक्सरच्या 7 तरुणांनी प्रयागराजला जाण्यासाठी मोटार बोटीचा वापर केलाय. तरुणांनी गंगा नदीतून 275 किलोमीटरचा प्रवास केलाय. रस्त्यावरील अवजड वाहतूक टाळत तरुणांनी 84 तासांचा थरारक प्रवास सुरक्षितपणे पूर्ण केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सहकुटुंब महाकुंभमेळ्याला गेले होते. त्यांनी प्रयागराजच्या त्रिवेणी संगमावरती पवित्र स्नान केलं आणि स्वतः फोटो शेअर करत याबद्दलची माहिती दिली.